महाजन. बघूया योगेश साळवे आपल्या टीम साठी काय करतायत आणि विलास हे आपल्या टीम साठी काय करतायत. विलास यांना पहिला चेंडू आणि खेळलेला समोरच्या दिशेने धावबाद होऊ शकतात आणि सुंदर क्षेत्ररक्षण संदीप पवार यांच्याकडनं पाहायला मिळेल. जोरदार टाळ्या संदीप पवार यांच्यासाठी होऊन जाते. चांगलं असं व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ फिल्डिंग. योगेश साळवेंचा पुढचा चेंडू सूरज यांना. बोल्ड झालेला आहे, त्रिफालचित केलेला आहे सूरज यांना. उत्कृष्ट अशी गोलंदाजी योगेश साळवे यांच्याकडून. आता फलंदाजी साठी आली आहेत टीमचे कॅप्टन नितीन पाटील. योगेश साळवेंचा पुढचा चेंडू नितीन पाटील यांना. आणि नितीन पाटील परत एकदा. योगेश साळवेंचा पुढचा चेंडू नितीन पाटील यांना आणि बाद झाले असते. पहिल्या चेंडूवरती झेल सुटलेला आहे योगेश साळवे यांच्याकडून. आपल्याला काय दिसतच नाही आता. योगेश साळवे यांचा पुढचा चेंडू नितीन पाटील यांना. फिल्डिंग मध्ये परिवर्तन केलेलं आहे योगेशने. योगेश यांचा पुढचा चेंडू नितीन पाटील यांना. खेळला सुंदर असा चेंडू होता. मोठी धाव आणि एक पूर्ण धाव संख्येत भर. धाव संख्या 2. चांगली अशी गोलंदाजी योगेश साळवे यांच्याकडून. योगेश टू विलास. विलास आणि जोरात आणि विलासने मारलेला आता बघा. डबल एक धाव, चेंडू. 2 धाव, एका धावावर समाधान. धाव संख्यात भर. धाव संख्या 3. फ्रीट 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 अंदर में फ्री डिक्लेअर झालेले आहे. फ्रीट योगेश साळवेंचा. धाव संख्या 4. जोरात मारलेला आहे बघूया. 1 2 4 किती धाव. सुंदर एका धावावर फिल्डिंग. समाधान. धाव संख्यात भर. धाव संख्या 5. योगेश साळवेंचा पुढचा चेंडू विलास यांना. जोरात मारलेला आहे पण बॉल हा आटोक्यात बॅटीत आले नाही. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न. 2 धावा पूर्ण. सिंधुदुर्गाचा मालवणी कॉमेंट्री दिलो असा साई पराब भांडूप 11 चे चमकलेले प्लेयर आयते बुवा असतात आमच्यावर कॉमेंट्री करायला आलेले साई पराब. आमच्या वांगडा कॉमेंट्री करतले. आमचं युट्यूब लाईव्ह आलो पण मालवणीचा हक्काचो हा युबीसी लाईव्ह इव्हेंट्स सतीश गोसावी. सांग. 1 और 7 धावा. शेअर करा, सबस्क्राईब करा. आमच्या मातीतल्या माणसाचा चॅनल मोठा करूचा आपणा युबीसी लाईव्ह इव्हेंट सतीश गोसावी आणि त्यांचे बंधू. बॉलरचा डाव. बॉलरचा डाव विलास निकम. विलास पुढचा चेंडू विलास घेऊन येत असा आणि आमचं नितीन पाटील फॉगलर आणि एक तुझं वाईट झेल चरवल्या बॉल. नितीन पाटलांका बॉल दिसता या महत्वाचा. आणि विलास बघूया पुढचा चेंडू. विलासने विलासकडे टाकलं होतो. चेनवनकरांनो काय वाटता. माका असं वाटतं असा यो आमचं कॅप्टन लय विलासचा तिसरा चेंडू नितीन पाटलांका आणि नितीन पाटलाने यावं चेंडू. आई तो 12 रनासाठी जाणार होतो पण वाईट 4 रन अडवलो. 4. तुमचं काय म्हणणं. यशवंत पवार खेळात उतरले काय सांगा. यशवंत पवारने थोडी आपली रिटायरमेंट स्थगिती केली. धाव संख्यात भर. धाव संख्या 13. त्यांना वाटलं असं की मग टीम साठी माझी जबाबदारी असा. सुप्पर अशी 6 टीम साठी. धाव संख्या 17. नितीन पाटील परत एकदा. बघा हाय तो बॉल पहिला डी घोडबंदरचे नितीन पाटलांका आणि हलको ब्लिक केल्याने आणि यशवंत पवारांच्या हातात यो बॉल असा. यशवंत पवारांच्या हातात सहसा बॉल येणार नाही. नो बॉल. फ्रीट आणि तो बरोबर धरल्याने. तुमचा काय म्हणणं. बॉल धरण्यात एक्सपर्ट असत की नाही. यशवंत प्रश्नच नाही असा. होय होय होय. बॉल सोडूच नाही हातातलो काय होते. विलासाचा पुढचा चेंडू. फुलटोसाचा चेंडू. शिरसेकरांनो काय म्हणणं तुमचा. 20 धावा.
परत एकदा नितीन पाटला का दुसरा चेंडू घेऊन विलास इलोला असा आणि यो विलासला बीट करून विलासने सुंदर असा अंपायरचा म्हणणं आणि- पहिलोच आउट झालेलो हा तो स्टंपिंग नाही आहे का पहिलोच out. सुंदर अशी batting करून नितीन पाटील निकालाची आणि बघितलास कोण हिला खेळाक प्रकाश बीजा लिहिलेले असत खेळाक बघूया आता आणि- काय करतात कडक शॉट कडक संपूर्ण उत्कृष्ट. शतकाची अपेक्षा संघाक थांब 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 मित्रांनो एकदा संदीप खांबे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. उत्कृष्ट कामगिरी चालू आहे त्यांची उत्कृष्ट कामगिरी नावाजलेले फलंदाज गिरी आणि गिरी, बिजाली गिरी, यांचो. बिजलीगिरी चेलबाद और झाले. ये बिजलीगिरी बिजली आई और गई जेलबाद झाले. अंधारात मावळलेला आहे. बिजाली माकावरचा घराकडे जातो देव मंगेश पवार आले, भावकी आले. फलंदाजीसाठी मंगेश, गोलंदाजीसाठी नावाजलेले फलंदाज. फलंदाज. वरून मारलेला बघू 1 2 आणि 3 आकाशात किती मारला धावा होता. काढतायत. चौकार भावकीनेच पकडलं. चौकार चौकार मंगेश पवार संख्यात भर धाव पवार संख्या मंगेश पवार यांच्या बॅटीतून पहिला चौकार 25. मंदार जोशी तिसरा षटक सुरू आहे. धाव संख्या 25. परत चांगली अशी- असं क्षेत्ररक्षण हडकर यांच्याकडून 1 धावावर समाधान. धाव संख्या गावाला एकदम 26. भारी पकडल्याने असा मंदाराचा पुढचा चेंडू विलास यांना. नो बॉल बघूया 1 2 4 किती धावा मिळत आहेत. 1 धावावर समाधान. परत एकदा Treat. कोकणचा सुपुत्र फ्रीट. मंगेश फ्रीटचा पवार काय? मंगेश पवार इलो असा आणि मंदार जोशी टोलवल्या नसा पण टोलवलेला चेंडू चेंडू खालती पडलो पाठ पण हडकर पण मालवणचोच असा बॉल पकडता की नाही हडकर धाव संख्येत भर. धाव संख्या परत एकदा 29. मंदार जोशी आणि विलासने हा चांगल्या प्रकारे 6 मारलेला आहे. षटकार षटकार एक 35 धावा झालेल्या आहेत. 3 षटक पूर्ण झालेले आहेत. 3 षटक पूर्ण 35 धावा. परत एकदा TSP अलवर सिंधू नगरीची पकड समीर आलेले आहेत. समीर यांचा समीर चेंडू खुळे मंगेश पवारांना घेऊन येतोय नावाजलेले दुसरा असे चेंडू. गोलंदाज समीराचा पुढचा चेंडू खूप मंगेश असा यांना. अनुभव घेऊन आई तो बघूया पहिल्याच्या मागे जाता काय ना आणि आई तो लिक केला ना हलको हातात दिलेलो बॉल यशवंत पवारांच्या हातात परत बॉल इलेलो हा परत तो यशवंत बॉल पवार चेंडू हातातलो बॉल खुळ्या. सोडूच धाव नाही संख्येत भर. धाव संख्या 36. खुळे टू महाजन मग किती हातात दिले तरी चालतं आणि हो परत परत एक अशी. षटकार षटकार आणि आई तो नो बॉल वरती आड्यावर मारलेलो षटकार विलास एक गाजलेले सारस्वत बँकेचे मॅनेजर लाईन नो फ्रीट आणि आई ती फ्री असा Free. पहिला डिक मारलेला धाव हा संख्या षटकार. विलास धाव महाजन संख्या सारस्वत 43. बँकेचे गाजलेले मॅनेजर आणि परत एकदा कडक शॉट आणि याचं जबरदस्त ट्राय मारलेली होती यशवंतने. फ्रीट होता. फ्रीट 1 धाव समाधान. फ्रीटचा काहीच उपयोग झालेला नाहीये विलासांना. धाव संख्येत भर. धाव संख्या 44. मंगेश पवार समीराचा पुढचा चेंडू मंगेश यांना. अजूनही कोणी हॅट्रिक 6 मारलेली नाहीये. धाव संख्येत भर. धाव संख्या 45. समीराचा पुढचा चेंडू सुंदर असं क्षेत्ररक्षण अनंत धाव संख्या शिंदे 46. अनंत शिंदे 46. कोपटचे जाणे माने प्लेयर समीराचा पुढचा चेंडू मंगेश यांना. आणि मंगेश पवार या बघूया या चेंडूवर काय करतायत आणि मंगेश जोरदार हा मारलेला चेंडू आहे आणि
षटकार. षटकार मंगेश पवारने आज. एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. समीर टू धाव मंगेश. संख्यात भर, धाव बघूया संख्या आता मंगेश 52. काय करतोय परत एकदा आणि पुन्हा चांगली जोरदार कॅच मारण्याचा होती. प्रयत्न, एक धाव पूर्ण. स्वामी धाव संख्यात भर, एका धाव्यात समाधान. धाव संख्या स्वामींचं लक्ष नव्हतं बॉलकडे. 53. 4 षटक 53. 4 षटक 53. वा आपले नावाजलेले आणि जिगरबाज असे संदीप खांबे सगळ्यांचं मनोरंजन करतायत आणि किती जरी थकले तरी ते थकणार न. रेमंड मध्ये गेल्यावर त्यांचा उत्साह वाढलेलाच दिसतोय मला आणि जबरदस्त संदीप खांबे. ओनली वन संदीप. बॉलरचं नाव, बॉलरचं नाव आणि पुष्कळ विचार करून नवीन असा बॉलर आणलेला आहे. यंगस्टरने. बॉलरचं नाव विजय विजय आलेले घाडगे. घोडबंदर एंड कडून विजय घाडगे. विजय घाडगे. घाडगे ना विजय घाडगेला आणलेला आहे. शेवटचं षटक घेऊन आले विजय घाडगे. बघूया मंगेश पवार यांच्या बॉलिंगवर विजय हे आपल्या संघासाठी काय करतायत बघूया. शेवटचं षटक घेऊन आले विजय घाडगे. मंगेश हे फलंदाजी करतायत आता पण उत्कृष्ट फलंदाजी. जोरदार असा टोळवलेला आहे. आणि झेल सुटलेला आहे. फिल्डिंग. मंगेश पवार आउट झालेला आहे. थ्रो. सुंदर फिल्डिंग. झेल सुटलेला आहे. त्यांनी मंगेशाचा झेल सोडून मंगेशानंच बाद केलेला त्यांनी. धाव बाद. स्कोर झालेला आहे 54. विलास एक साइड लावून धरलेले विलासने. बघूया विजयांचा पुढचा चेंडू विलास यांना. आणि वाईट डिक्लेअर केल्या पंचांनी. 1 रन. सुनील आहे ना. सुनील काहीतरी आहे. फिल्डिंग. एक धाव पूर्ण. वा वा विलास फिल्डिंग करतो बघा विलास. धाव झालेले आहेत. घाई मध्ये धाव संख्या संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत कोकणातले आंबे विजय घाडगे चांगली आणि bowling टीम करताना. साळुंके मध्ये संदीप खांबे. जोरदार टाळ्या होऊन जा संदीप खांबेसाठी. 56 धावा झालेल्या वा आहेत. वा आमचे मित्र एक किशोर धाव समाधान. कातपडकरांनी. धाव संख्या वा वा 58. चुलबुल पांडे आपल्याकडे दोन धावा. आलेले आहेत आता. 58. अजून सुद्धा 3 6 मारले तरी 2 धावा. आजही चुलबुल पांड्याचा फिटनेस भारी 58 दिसतोय. 58. विलास पळवतोय चुलबुल विजयाचा पांडेला. पुढचा चेंडू विलास. विलास बघूया विलास काय. षटकार. षटकार. कडाचा षटकार. नो बॉल. नो बॉल. फ्री. फ्रीट आहे. फ्रीट. 3 बॉल बाकी संघाचे. विलासचा फुलडा धाव चेंडू संख्या विलासला. 65. विजयांचा पुढचा चेंडू विलास यांना. सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव समाधान. धाव संख्या यंगस्टरचे. 66. विजय घाडगे यांची चुलबुल विजयाचा पांडे पुढचा अलाहाबाद चेंडू. वरून वाराणसी विवेक त्यांना खास बोलवलेला आहे. पांडे आणि आणि जोरदार मारलेला आहे. बघूया 1 2 3 किती धावा. सुंदर असा एक एका धावावर समाधान. शेवटचा चेंडू आहे विजयांचा. शेवटचा चेंडू विलास यांना. हो, एक 2 रन. धाव काळ पूर्ण केले धावून. धाव संख्या 69. 69 धावा झाल्या. 5 षटक 69 धावा. जिंकण्यासाठी 70 धावा. 70 धावा. मॅच नंबर 5 कॉम्प्रेन्सिव्ह आणि हेल्प सुपरस्टार ने 69 स्कोर केलेला आहे. पिच वरती यायचंय टॉप उडवण्यासाठी. मॅच नंबर आणि 5 यश कॉम्प्रेन्सिव्ह आणि जिंकायला हेल्प 70 रन करायचे आहेत. देऊन टाक. आता झालेल्या सामन्यामध्ये
सुपरस्टार संघाने 69 धावा केलेल्या आहेत आणि रेड कार्पेटला आव्हान दिलंय 70 धावांचं. सुपरस्टार साठी ही मॅच आहे ही अटीतटीची आहे. जर ही जी मॅच हारली, मॅच नंबर 5 टॉस टीम हेल्पो आणि टीम कॉम्प्रेन्सिव्ह कॅप्टन भूषण आणि टीम हेल्पो कॅप्टन जितू यांच्यामध्ये टॉस. ओके प्लीज. आणि टीम हेल्पने टॉप जिंकलेला आहे आणि त्यांनी हे काय घेतलं, फिल्डिंग घेतलेली आहे आणि बॅटिंग साठी आमंत्रित केलेलं आहे टीम कॉम्प्रेन्सिव्हला. सुपरस्टार साठी हा सामना करो की मरो आहे. आता झालेल्या सामन्यात सुपरस्टार संघाने 69 धावा केलेल्या आहेत आणि रेड कार्पेटसाठी 70 धावाचं आव्हान ठेवलेलं आहे. जर सुपरस्टार ने हा सामना हरल्यास ते बाहेर पडू शकतात. नितीन पाटील 70 धावाची आवश्यकता. सुपरस्टार यांना हा अटीतटीचा सामना आहे. रेड कार्पेटचे आपल्या टीम साळुंकेचे सुपुत्र, अजून एक सुपुत्र शुभम मोरे आलेले आहेत. गेली 10 दिवस नेट प्रॅक्टिस करून आलेले डायरेक्ट मैदानामध्येच ग्राउंडवरती. आता बघूया त्यांच्याकडून उंच कामगिरीची अपेक्षा आहे. कुठले सुपरस्टार आणि रेड कार्पेटची ना, आणि यांची कुठली बॅटिंग वाले काय रेड कार्पेट टीम रेड कार्पेट मधून भूषण शुभम आलेला आहे. शुभम रेड कार्पेट वर शुभम आणि यशवंत आपल्या संघासाठी. बघूया विजय श्री खेचून आणतात की नाही. आणि नितीन पाटील हे आपल्या संघासाठी विजयश्री गोलंदाजी करून विजयश्री खेचून आणतायत की नाही पाहायचंय आपल्याला. ईश्वर तानपाटक नितीन पाटील हे आपल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत. शुभम मोरे, नितीन पाटलांचं नो बॉल. पहिलाच असा नो बॉल. गाजलेले नावाजलेले प्लेयर यश पवार फ्री हिट आहे. रकम फ्री हिट आहे. आणि नितीन पाटील यश पवारला बघूया. आणि सुंदर अशी आजही यश मध्ये आजही यश संपलेला नाही आहे. अरे कोण बोलत यश केलेला. सुंदर अशी सुरुवात. व्यास टायगर कमबॅक धाव संख्या सुरुवात केलेली आहे. समोरच्या टीमला दाखवून दिला आहे. नितीन पाटील याचा पुढचा चेंडू शुभम यांना. अटीतटीची शुभम समोरच्या खेळलेला उत्कृष्ट असं क्षेत्र नितीन पाटील यांच्याकडून निर्धावाचा चेंडू. धाव संख्या 9. नितीन पाटील याचा पुढचा चेंडू शुभम यांना. बॉलर आहे ना. शुभम खेळल्यास उत्कृष्ट आहे सर. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नितीन पाटील यांच्याकडून आणि धावबाद झालेले यशवंत. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नितीन पाटील यांच्याकडून धावबाद केलेला आहे यशवंत यांना. बघूया पुढे कोण येत आहे. योगेश साळवी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. योगेश साळवी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. नितीन खूप लांबून आलेले आहेत. नितीन पाटील पुढचा चेंडू शुभम यांना. शुभम यांनी समोरच्या दिशेने खेळलेला आहे. चांगलं असं क्षेत्ररक्षण विलास यांच्याकडून. एका धावा समाधान. शेवटच्या धाव संख्या 10. तुमच्या गडावरचे दोर कापून टाकलेले आहेत.
निर्धावाचा चेंडू, एक षटक 10 धावा, जिंकू किंवा मरू, एक षटक 10 धावा. नाहीतर चिकू किंवा पेरू, एकच ऑप्शन. जिंकण्यासाठी 60 धावांची आवश्यकता. प्रत्येक षटकामागे 15 धावा, प्रत्येक षटकामागे 15 धावा. मंगेश हे आपलं पुढचं षटक घेऊन येत आहेत. शुभम यांना पहिलाच बॉल टाकणार आहे. दुसरं षटक घेऊन येत आहेत संघासाठी. मंगेश यांचा पुढचा चेंडू शुभम यांना. जोरात मारलेला आहे समोरच्या दिशेने. बघू 1 2 शुभमने किती एक धावावर घेतलेली समाधान आहे. मांडता येईल. योगेश धाव. साळवी एका धावावर डंबोलीचे समाधान. धाव संख्यात भर. धाव संख्या 11. डंबोलीचे मंगेशाचा पुढचा नावाजलेले चेंडू प्लेयर्स योगेश योगेश यांना. साळवी टीम चाणुकेतर्फे. व्हाईट चेंडू. हा वाईट चेंडू मंगेश पवार निर्धा आणि 1 रन. धाव संख्यात भर. धाव संख्या 12. मंगेशाचा पुढचा चेंडू योगेश यांना. योगेश यांनी समोरच्या दिशेने खेळलेला आहे. एका धावावर समाधान. धाव संख्यात भर. धाव संख्या 13. शुभम मोरे बघूया काय करताय त्या बॉलवर. मंगेश पवारचा चेंडू आणि आज सुंदर अशा शानदार एक असं रन. क्षेत्ररक्षण विलास यांच्याकडून. धाव संख्या भर. धाव संख्या 14. मंगेशाचा पुढचा चेंडू योगेश यांना. योगेश जोरात खेळलेला आहे. ओ कडक 6 आहे षटकार. आणि कॅच विन ड्रॉप. क्षेत्ररक्षण कशा असं नितीन यांच्याकडून. विन द मॅच 6. कॅच. धाव संख्यात भर. धाव संख्या 20. थोडीशी हाईट कमी पडली. मंगेश पवारांचा पुढचा चेंडू योगेश साळवी यांना. एक धाव पूर्ण. धाव संख्या 21. शेवटचा चेंडू या षटकातील. शेवटचा चेंडू. धाव संख्या 21. फुलटॉस दिलेला आहे. बघूया 1 2 4 किती धावा मिळतात या विचारवरती. एक धाव पूर्ण. धाव संख्यात भर. धाव संख्या 22. 2 षटक 22 धावा. पुढील तीन षटकामध्ये 18 चेंडूत 48 धावांची आवश्यकता. दोन्ही संघांनी लक्ष द्यायचं आहे. 18 चेंडू 48 धावा. 16 धावा प्रत्येक षटकामध्ये पाहिजे. प्रत्येक षटकामध्ये 16 धावांची आवश्यकता. चौकार आणि षटकारांची आवश्यकता. मागच्या TSPL मध्ये शुभम यांनी गाजवलेली होती TSPL. पण यावेळी असं वाटत आहे की शुभम यांनी जळगाव गाजवलेला आहे आणि आता TSPL गाजवायला तयार झालेले आहेत. बघूया चिल्लूर पांडेचा आणि हा कडक असा 6-4. चौकार. वा जळगावचा सुपुत्र आहे. जळगावचा सुपुत्र यांनी चिल्लूर पांडेना पहिली बाउंड्री. वा विवेक. हॅलो सचिन भोसले आणि हॅलो. धाव संख्यात भर. धाव संख्या रवींद्र पवार. 27. रवींद्र पवार. आपण विवेकाने चांगली गोलंदाजी केलेली आहे. विवेकांचा पुढचा चेंडू योगेशांना. विवेक खेळण्यास तयार. बघूया काय 1 2 किती धाव. निर्धाव असा चांगला असं क्षेत्ररक्षक विवेक यांच्याकडून. तिसरं षटक सुरू आहे. धाव संख्या 27. जोडण्यात पाडण्यात प्रयत्न. चांगला झेल पकडलेला आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी विवेक यांच्याकडून. चिल्लूर पांड्याने मॅच फिरवलेली दिसते गोलंदाजी आहे. केली आपल्या संघासाठी. पांडे जी तो छा गए. विवेक पांडेसाठी जोरदार टाळ्या होऊ दे. जबरदस्त. विवेक माफता राजेश जाधव यांची टुर्नामेंट मधली सेकंड कॅच. विवेकाचा पुढचा चेंडू. एक धाव. एक धावावर समाधान. धाव संख्या 28. 3 षटकं पूर्ण झालेली आहेत. 28 धावा. 2 षटकार
12-42. 12 चेंडू 12 42 बॉल धावा. मध्ये 42 रन असे कसं टार्गेट बघूया. शुभम मोरे तिथे असताना काही होऊ शकतं. 12 चेंडू 42 धावा. पुढील षटक घेऊन येत आहेत बिजाली. 12 चेंडू 42 धावा. बिजाली बघूया आता बिजली पाडतात का. प्रकाशे पुढचं षटक घेऊन येतात आपल्या संघासाठी. पहिला चेंडू जोरात मारलेला बघूया. एक धाव्यावर समाधान. हाताने उडवलाय. मुकाशांचा पुढचा चेंडू शुभम यांनी समोरच्या दिशेने खेळलेला आहे. स्ट्राईक घेतला पाहिजे, विकेट गेली असती तर. धावसंख्यात भर. धावसंख्या 30. प्रकाशांचा पुढचा चेंडू बोल्ड. बॉलिंग बॉलिंग बिजाली प्रकाश सुंदर बिजाली बॉल मस्त. निश्चित केलेला आहे. दबावाखाली खेळत आहेत. रेड कार्पेट दबावाखाली खेळत आहेत. यंगस्टर तसा संघ अडचणीत दिसतोय. प्रकाशांचा बिजाली आणि पुढचा चेंडू धक्के दिलेले आहेत. समीर पुढे बघूया काय हा करतात पुढचा आपल्या चेंडू घेऊन येतोय संघासाठी. आणि हवेत चेंडू एका धावावर समाधान. वा राजापूरकर आणि 31. शुभम मोरे यांच्यावर राजापूरचे. खूपशा आशा आहेत टीमला. रेड कार्पेटला किपर राजापूरचे आहेत. आज बोलवले आहेत त्यांनी. एक चेंडू 1 धाव. धावसंख्यात भर. धावसंख्या 32. टीमचे कॅप्टन समीर खुळे आणि एक षटकार. षटकार. सुंदर असा षटकार. मस्त अशा- षटकार मारलेला आहे. अशाच फलंदाजीची आवश्यकता समीर यांच्याकडून. धावसंख्यात भर. 6 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. 6 शेवटच्या ओव्हर मध्ये 32 रन 32 पाहिजे. धावा. बघूया शुभम मोरे काय करतायत. 6 बॉल मध्ये 6 6 षटकारांची तर काही होऊ आताशबाजीची शकतं. आवश्यकता. मागची TSPL गाजवलेले शुभम मोरे अजूनही पिचवर आहेत. शुभम मोरे पिच 6 बॉल 6 बॉल 32 रन. धावा. 6 षटकाराची आवश्यकता. शुभम मोरे कडून खूपशा अपेक्षा आहेत टीमला आणि तो निराश नाही करणार. आणि राजापूरचा गाजलेला बॉलर प्रशांत प्रशांत शिरसेकर. शिरसेकर शिरो घेऊन येलो असा. बघूया नावाजलेले गोलंदाज प्रशांत दापोलीचे शिरसेकर. नावाजलेले गोलंदाज. टीम फाळुंकेचे नावाजलेले गोलंदाज प्रशांत शिरसेकर. आताच आपल्याकडे एक न्यूज आलेली आहे. बॅटिंग वाल्यांनी जर 32 रन केले तर त्यांना आपले आगरी स्टाईल समोरच्या दिवशी खेळ आहे. संजू एक- मडवी यांच्याकडून 1000 रुपयाचं प्राइज आलेलं आहे. चांगली अशी दिलदार व्यक्तिमत्व 5 संजय मडवी. बॉल 31 धावा. 5 बॉल मध्ये 31 रन जर केले त्या टीमला 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे संजय मडवी यांच्याकडून. 1 धावावर समाधान. धाव संख्या 2 40. बॉल 30 रन. 2 बॉल 30 रन. चांगली अशी गोलंदाजी प्रशांत यांच्याकडून. 4 चेंडू मध्ये 30 रन पाहिजे. 4 बॉल 30. प्रशांतची कडक अशी 4 बॉल बॉल 30 धावा. जोरात मारण्याचा प्रयत्न. तिसरा टुर्नामेंटमध्ये तिसरी कॅच राजेश जाधव यांच्याकडून. राजेश जाधव यांच्याकडून. आता 3 कॅच पकडतात. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण राजेश जाधव यांच्याकडून. 3 कॅच घेतले. राजेश जाधव तिसरी कॅच. आणि प्रशांत 3 चेंडू. प्रशांत शिरसेकर यांनी आपला जलवा दाखवलेला आहे. हे म्हणा भाऊ दे ना. 3 बॉल मध्ये. रनर पाहिजे तर घ्या. टीम फाळुंके मध्ये पहिल्यांदा राजू होत वाडकर. आहे. दोन्ही बॅट्समन रनर घेऊन खेळत आहेत. काय
ऑब्जेक्शन घेतलेलं आहे प्रशांत शिरसेकर यांनी. प्लेअर कडून ऑब्जेक्शन आलेलं आहे. इंजर्ड आहे इंजर्ड आहे ओ इंजर्ड आहे इंजर्ड आहे. ऑब्जेक्शन आलेलं आहे. चुलबुल पांडे यांच्याकडून हा हे पाहिजे हा. ऑब्जेक्शन आलेलं आहे. जा 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 चार बॅट्समॅन पिच वरती आहेत बॅट घेऊन. PSL 2025 4 बॅट्समन 1 बॉलर. 4 बॅट्समन 1 बॉलर. जोरात मारलेला आहे बघूया. 1 2 आणि झेलबाद. आणि झेलबाद झाले आहेत. प्रशांत यांनी चांगली अशी गोलंदाजी. हडकर, राजू हडकर चांगली अशी गोलंदाजी. आणि पहिल्या हॅट्रिकला चान्स आलेला आहे प्रशांत शिरसेकरांना. हॅट्रिक बॉल प्रशांत शिरसेकरचा. प्रशांत शिरसेकर यांनी- सगळ्यांना उत्सुकता आहे. हॅट्रिक पूर्ण होते का? हॅट्रिक पहिली हॅट्रिक. आणि हुकलेली आहे. 1 धाव. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू प्रशांत यांचा समीर यांना. बॉलिंग. आणि या प्रकारे 3 विकेट घेतले प्रशांत यांनी. विजय संघाचे अभिनंदन. सुपरस्टार टीमचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. त्याप्रमाणे सुपरस्टार निघालेले आहे. जिंकू किंवा ममो गेलेले मॅच match. होती आणि ते जिंकलेले आहेत. नितीन पाटील